नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ रिझनिंग या अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये PYQ सिरीज 2025 ही कंटिन्यू सुरू ठेवित आहोत आणि या सिरीजमध्ये रोज सकाळी 7 वाजता आपण यूट्यूबला हे PYQ सिरीज घेत आहोत. त्यामुळे मित्रांनो, या PYQ सिरीजमध्ये तुम्हाला येणाऱ्या ज्या आगामी परीक्षा आहे, तलाठी असो, पोलीस भरती असो, त्यामध्ये तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर आपण सुरू करूया आपल्या PYQ सिरीजला. त्या PYQ सिरीजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1, सांची आणि शीतल यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते, तर सांचीचे 5 वर्षानंतरचे वय काय? बघा मित्रांनो, खूप अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला सांची आणि शीतल यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. म्हणजे हे काय होणार, यांचे आजचे वय होणार. म्हणजेच सांची आणि शीतल यांचे आजचे वय काय होणार, यांचे आजचे वय याचे गुणोत्तर दिलेले 5:7, पण याला आपण आजचे वय सांचीचं 5x मानू आणि शीतलचं 7x मानू. तर त्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. मग मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. तर बघा, 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होत आहे, 3:5. तर मित्रांनो, आपण सांची आणि शीतल यांचे आजचे वय 5x आणि 7x मानलेले आहे. तर बघा, सांची भागीला शीतल यांचे आजचे वय काय मानलेले आहे, 5x मानलेले आहे. मग 12 वर्षानंतर त्यांचे वय काय होणार, बघा, -12 होणार सांचीचं वय. म्हणजे सांचीचं वय काय झालं, 5x - 12 भागीला शीतलचं वय काय होणार 12 वर्षानंतर. शीतलचं आजचं वय काय आहे, 7x, आणि 12 वर्षानंतर शीतलचं वय होणार 7x - 12. आणि यांच्या वयाचं गुणोत्तर 12 वर्षानंतर प्रश्नामध्ये दिलेलं आहे, किती आहे, 3:5. अशा प्रकारे हे आपल्याला या प्रश्नाची मांडणी करायची होती. तर बघा, आता मांडणी केल्यानंतर हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न झालेला आहे. बघा, याला आपण आता तिरपा गुणाकार करून सोडूया. तर 5चा गुणाकार होणार 5x - 12 बरोबर 3चा गुणाकार होणार 7x - 12. याला आपण काय करू, सोडू. 5 गुणिला 5x 25x मायनस 12 पंचे 60. 3 गुणिला 7x 21x मायनस 12 त्रिक 36. तर याला सॉल्व केल्यानंतर काय होणार, बघा, 25 आणि 21 यांची जर वजाबाकी गेली तर किती राहते, बघा, 25x मायनस 21x बरोबर 60 मायनस 36. किती होणार, 25x मायनस 21x 4x बरोबर 60 मधून जर 36 गेले तर किती राहतो मित्रांनो, 24. आणि x बरोबर 24 भागीला 4 बरोबर 6×24. तर आपली x ची किंमत किती आली, 24. तर मित्रांनो, आता बघा, या प्रश्नामध्ये सांचीचं आपण वय किती मानलं होतं, 5x. म्हणजे सांचीचं आजचं वय काय असणार आहे, सांचीचे आजचे वय किती होणार आहे, 5x. x ची किंमत आपण काढलेली आहे, किती काढलेली आहे, 6. म्हणजे 30 वर्ष. किती होणार, 30 वर्ष होणार. पण प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला आजचे वय नाही विचारलंय सांचीचं, काय विचारलंय, 5 वर्षानंतरचं सांचीचं वय विचारलंय. म्हणून 5 वर्षानंतर सांचीचे वय काय होणार मित्रांनो, 5 अधिक आणि आजचे वय किती आले, 30. तर बरोबर 35 वर्ष हे
सांचीचं वय होणार आहे. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अतिशय सोपा आणि सरळ हा प्रश्न होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरती याचा PYQ आहे. पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे, म्हणून या प्रश्नाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. याला हलक्यात घेऊ नका. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर काय म्हणतो प्रश्न, एका संख्येच्या तिपटीपेक्षा 4ने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या 4 पटीपेक्षा 3ने लहान असणाऱ्या संख्ये इतकी असेल तर त्याच संख्येच्या 6 पटीपेक्षा 6 अधिक असणारी संख्या निवडा. बघा, हा प्रश्न वाचायला कठीण आहे पण सोडवायला खूपच सोपा असा प्रश्न आहे. याला आपण आधी तुकड्यात याला सॉल्व्ह करूया. कसं तुकड्यात करायचं बघा. एका संख्येच्या तिपटीपेक्षा 4ने अधिक असलेली संख्या, बरोबर आहे. तर हा झाला आपला पहिला वाक्य. तर याला आपण जसं जसं म्हणते तसं तसं त्याला आपण सोडवत नेऊया. जर आपण एक संख्या मानली, जर मी समजा एक संख्या x मानतोय, x मानून, बरोबर आहे. आता प्रश्नामध्ये बघा काय म्हटलंय, एका संख्येच्या तिपटीपेक्षा, म्हणजे एक संख्या मानली आहे तिची काय घ्यायची आहे, तिपटीपेक्षा. हे घेतलंय तिपटीपेक्षा. 4ने अधिक म्हणजे काय होणार, 4ने अधिक असलेली संख्या. तर हे झालं पहिल्या वाक्याचं रूपांतर. आता बघा दुसरा वाक्य काय म्हणत आहे, ही त्याच संख्येच्या 4 पट, म्हणजे कोणत्या, त्याच संख्येच्या 4 पट. हा झालं पहिलं आपण जे वाक्य सोडवलं त्याचं. त्याच्यानंतर काय म्हणत आहे, त्याच संख्येच्या 4 पट, म्हणजे संख्या काय आहे, x आहे, 4 पट झाली. 3ने लहान, किती, 3ने लहान म्हणजे काय होतं, इथं वजाबाकी, 3ने लहान असणाऱ्या संख्ये इतकी असेल तर त्याच संख्येच्या. तर आपण इथपर्यंतच हा वाक्य सोडूया. बघा मग इथे काय होते, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होते, 4 हे -3 आहे तर इकडे आल्यानंतर +3 होणार आणि 4x - 3x. तर बघा इथे काय होणार, x बरोबर 7 होणार. तर आपल्याला x ची किंमत मिळाली. आता बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, संख्या इतकी असेल तर त्याच संख्येच्या 6 पटीपेक्षा 6ने अधिक असणारी. आता बघा हा जो वाक्य आहे याला आपण कसं लिहू शकतो, 6 पटीपेक्षा, आणि आपली संख्या काय आली आहे आता बघा, आपण x मांडली होती आणि 6 पट म्हणत आहे आता. तर 6 पटीपेक्षा त्याच संख्येच्या कितीने अधिक आहे, 6ने अधिक आहे. बघा 6ने अधिक आहे, बरोबर आहे. तर हा आपलं समीकरण झालंय. आता बघा x ची किंमत आपण काढलेली आहे, किती काढलेली आहे, 7. तर हे x ची किंमत इथं ठेवूया. तर काय होणार, 6 गुणिले 7 प्लस 6, साइन 7 42 प्लस 6 बरोबर 48. आणि आपल्याला काय म्हटले आहे, संख्या निवडा. तर किती निवडायची आहे, पर्याय क्रमांक बी म्हणजेच 48. अशा प्रकारे सरळ आणि सोपा प्रश्न होता. समजलं मित्रांनो. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, सकाळी 6 वाजता 2 गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या, त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किमी प्रति तास व 70 किमी प्रति तास आहे. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, आणि वेळ दिला आहे दुपारी. हे जे आहेत ना मित्रांनो, हे सगळं दुपारचं वेळ आहे. कितीचं, दुपारचं, दुपारी. तर ठीक आहे, प्रश्न बघा काय म्हणतो, 2 गाड्या दिलेल्या आहे आणि दोन्ही गाड्या सारख्याच दिशेने जात आहे आणि त्यात गाड्यांचं अंतर किती दिलेलं आहे, 1000 किमी. किती दिलेलं आहे, 1000 किमी. आणि त्यांचा वेग अनुक्रमे दिलेला आहे 55 किमी प्रति तास आणि 70 किमी प्रति तास. बघा जे जे दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊया. काय दिलेलं आहे बघा, 2 गाड्यांचं अंतर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे 1000 किमी. त्याच्यानंतर गाडी एक हिचा वेग दिलेला आहे
गाडी नंबर 1चा वेग दिलेला आहे 55 किमी प्रति तास. त्याच्यानंतर गाडी नंबर 2चा वेग दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे 70 किमी प्रति तास. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, सूत्र माहित असेल. बघा सूत्र काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो D इज इक्वल टू टी व्ही. आपल्या घरी जे डिश टी व्ही असते ना मित्रांनो, त्याला अनुसरून हा फॉर्म्युला काय ठेवायचा माइंडमध्ये ठेवायचं. तर डी म्हणजे काय डिस्टन्स बरोबर टी म्हणजे टाइम आणि व्ही म्हणजे वेलोसिटी म्हणजे लागणारा वेग. तर याला मराठीमध्ये आपण असं लिहू अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. तर बघा आपल्याला अंतर दिलेलं आहे किती दिलेलं आहे 1000 किमी दिलेला आहे. वेळ आपल्याला प्रश्नामध्ये काढायची आहे. बघा किती वाजता भेटतील म्हणजे वेळ काढायची आहे. आपण याला वेळ जसे तसा लिहू. आणि वेग दिलेला आहे. बघा वेग किती दिलेला आहे गाडी नंबर 1 55 आणि गाडी नंबर 2 70. पण ते काय एकाच दिशेने जातात, एकाच दिशेने जातात. त्यामुळे इथे काय होणार दोन्ही गाड्या V1 म्हणजे वेग 1 आणि वेग 2 यांचं काय होणार अधिकच. जर ते विरुद्ध दिशेने गेले असते तर त्याचं काय झालं असतं इथे लिहून घ्या. जर विरुद्ध दिशेने गेले असते काय झालं असतं मायनस झालं असतं. बरोबर ना. मग बघा वेग V1 प्लस वेग V2. तर बघा काय होणार 1000 बरोबर वेळ गुणिला V1 काय 55 आणि V2 70. जर याला सोडवलं तर काय होणार बघा मित्रांनो 1000 बरोबर वेळ गुणिला 55 आणि 70 किती होतं रे किती होतं 125 होता बरोबर वेळ बरोबर काय होणार 1000 भागेला 125. बघा याला काय असं करायचं कसं डिवाइड करायचं 25 पाचचा 125 25 चौ 100 म्हणजे किती राहतात 40 भागेला 5 आणि 5 भागेला 40 म्हणजे 8. म्हणजे आपला काय निघाला वेळ निघाला. पण तिथे बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. आधी आपल्याला प्रश्नामध्ये एक वेळ दिलेला आहे सकाळी 6 वाजता. बरोबर आहे किती दिलेलं आहे सकाळी 6 वाजता. म्हणजेच ह्या गाड्या आपल्याला एकमेकांना 8 तासानंतर भेटतील. बरोबर ना 8 तासानंतर भेटतील. पण प्रश्नामध्ये एक वेळ दिलेला आहे 6 वाजता नंतर 2 गाड्या निघाल्या. 6 वाजता नंतर निघाल्या तर आपल्याला काय करायला लागणार आहे मित्रांनो या 6 वाजतामध्ये आपल्याला 8 तास अधिक करावं लागणार. मग बघा किती होणार आहे 8 आणि 6 14 तास. आणि याला 14 तासाला आपण काय म्हणतो बघा 14 तासाला 12 नंतर 13 14 म्हणजे किती वाजता दुपारी म्हणजेच दुपारी 2 वाजता हा गाड्या एकमेकांना काय होणार भेटणार आहे. किती वाजता 2 वाजता म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याला स्टार मार्क करून घ्या. येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला 214 त्यांच्यातील फरक दिलेला आहे 32 तर त्या संख्या कोणत्या. जर समजा पहिली संख्या x मानू दुसरी संख्या आपण y मानू आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे. बघा म्हणून काय होणार x प्लस y बरोबर 214 होणार. त्याच्यानंतर आपल्याला त्यातील फरक किती दिलेला आहे 32 म्हणजे त्याच संख्येचा फरक किती दिलेला आहे 32 x म्हणजे मायनस y बरोबर 32. याला समीकरण नंबर 1 मानू याला समीकरण नंबर 2 मानू. त्याच्यानंतर बघा काय करायचं या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची. बेरीज का बरं मित्रांनो कारण इथं बघा
बेरीज केले तर बघा प्लस वाय आणि मायनस वाय काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून तर काय होणार बघा, x अधिक y बरोबर 214 अधिक x मायनस y बरोबर 32 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा अधिक मायनस कॅन्सल म्हणजे y टर्म ही आपली कॅन्सल होणार. x प्लस x 2x बरोबर हे किती होणार, 4 आणि 2 6 आणि 1 अधिक 3 4 2 जसेच तसे. म्हणजे काय होणार बघा 2x बरोबर 246. x बरोबर किती होणार मित्रांनो 246 भागेला 2. बघा कितीने जातो भाग त्याला, बे एक बे, बे दुने 4, बे त्रि 6. म्हणजे x ची किंमत किती निघाली 123. आपली एक संख्या आलेली आहे, किती आलेली आहे 123 आलेली आहे. म्हणजे x मानलं होतं पहिली संख्या, बरोबर आहे. आता आपल्याला y संख्या काढायची आहे, म्हणजे दुसरी संख्या काढायची आहे. तर बघा आपण ही x ची किंमत कुठल्या पण एका इक्वेशन किंवा समीकरणामध्ये ठेवूया. बघा काय होणार, जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर काय होणार, x प्लस y बरोबर 214. x ची किंमत काय काढली आहे आपण 123 अधिक y बरोबर 214 आणि म्हणून y बरोबर 214 मायनस 123. तर काय होणार y बरोबर किती होणार रे 214 मायनस 123, 1 10 म्हणजे 9. y बरोबर किती होणार 91. आणि y आपण काय मानली होती दुसरी संख्या. दुसरी संख्या काय असणार आहे आपली 91. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर काय असणार आहे, x बघा x किती आहे 123. x किती आहे 123 बरोबर आहे 123 म्हणजे हे x झालं आणि y किती आहे 91. तर पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 आणि आपला शेवटचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो, एक फळ व्यापाऱ्याने 1 डझन केळी 35 रुपयाला खरेदी केली आणि 65 रुपयाला विकली तर त्याला किती % नफा झाला. बघा एक विक्रेता आहे, त्याने 1 डझन केळी 35 रुपयाला खरेदी केली. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे खरेदी किंमत 35 रुपये दिलेली आहे आणि त्याने तीच केळी 65 रुपयाला विकली. म्हणजे केळीची विक्री किंमत पण आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे किती 65 रुपये. तर त्याला काय किती % नफा झाला आहे, आपल्याला नफा काढायचा आहे, बरोबर आहे. तर बघा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात पाहिजे. आधी तर बघा यांची आपण काय करू, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांची काय करू, म्हणजे आपण फरक काढू, या दोन्ही किमतीचा फरक काढू. तर खरेदी आणि विक्री किमतीतला फरक काय येणार बघा, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत काय होणार रे यांचा 65 मायनस 35 तर किती येणार 30 येणार. हा झाला यांचा फरक, काय झाला फरक. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये पर्सेंटेज नफा काढायचा विचारला आहे. तर पर्सेंटेज नफा काय होणार, याचा एक सूत्र आहे, पर्सेंटेज नफा बरोबर फरक भागेला खरेदी किंमत. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका, ठीक आहे. तर बघा फरक किती काढलेला आहे 30 काढलेला आहे आणि खरेदी किंमत किती आहे बघा प्रश्नामध्ये दिलेली आहे किती आहे 35 गुणेला 100. इथे दिसत नसेल तर इकडे लिहितो मी. तर बघा 30 भागेला 35 गुणेला 100. बघा 7 नी 5 वेळा भागा जातो, 7 5 35 आणि इथे किती 20 वेळा जातोय. तर बघा 30 गुणेला 20 भागेला 7 तर किती होणार 600 भागेला 7. बघा 7 8 56 बरोबर आहे. म्हणजे इथे बघा प्रश्नामध्ये 8
ही पहिली संख्या आहे. म्हणजे आपलं बघा, कधी कधी आपण प्रश्न हा ऑप्शन इलिमिनेशन वरून पण काढू शकतो. बघा इथं 8 आलंय, तर इथं पर्याय क्रमांक बी मध्येच 8 दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर बी हे कन्फर्म आहे. आपण शुअर झालो की आपलं उत्तर बी असणार आहे. मग काय होणार, 5 आणि जर याला भाग नाही गेला तर पॉईंट आणि 7 1. तर किती पर्सेंट नफा होणार आहे, किती पर्सेंट, 85.71% काय होणार आहे, नफा होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे जे मी 5 क्वेश्चन घेतलेले आहे ते PYQ मधले 5 क्वेश्चन आहे आणि हेच क्वेश्चन येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसणार. तरी मी जे तुम्हाला PYQ सिरीज चालू केलेली आहे, ही PYQ सिरीज यासाठी चालू केलेली आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्न हे आपल्या व्हिडिओमधून असतील किंवा नसतील, पण तुम्हाला त्यांचा बेस हा पक्का झालेला दिसेल. त्यामुळे मी ही PYQ सिरीज चालू केलेली आहे. तर मित्रांनो, इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या PYQ सिरीजमध्ये. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहीत आहे, जीवन सर मॅथ आणि रिझनिंग अकॅडमी. तर मित्रांनो, तुम्हाला लेक्चरची जर फ्री PDF पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही भेट द्या. माझा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673697309. तर भेटूया उद्याच्या PYQ सिरीजमध्ये. धन्यवाद मित्रांनो.